ही दृश्य आपण पाहतोय की पोलिसांकडून पुन्हा एकदा गर्दीने या ठिकाणी नियंत्रणामध्ये आणली जाते। बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे आणि लोकांना इथून हटवलं जाते आणि काही क्षणात आता टीम इंडियाची बस जी आहे ती या ठिकाणी पोहोचते आणि त्यामुळे देखील क्रिकेट प्रेमींच्या उत्साहाला या ठिकाणी उधाण आलंय आणि आता जल्लोषाचा आवाज जो आहे तो देखील टिपेला पोहोचलाय। पोलिसांकडून या सगळ्यांना मागे हटवलं जाते आणि टीम इंडियाची बस आता या ठिकाणी पोहोचते। इथूनच रॅलीला देखील सुरुवात होणार आहे आणि त्यामुळे देखील गर्दी नियंत्रणामध्ये आणली जाते। टीम इंडियाचं स्वागत करताना आणि प्रचंड गर्दी आता रस्त्याच्या दुतर्फा देखील हा मरीन ड्राईव्हचा हा सगळा परिसर आहे ज्या ठिकाणी टीम इंडियाची बस या ठिकाणाहून पास होईल आणि तिथली ही दृश्य आहे आणि आता तर क्रिकेट प्रेमींच्या उत्साहाला उधाण आलेलं आहे। कारण काहीच वेळात ज्याची वाट पाहताय ती विजयी मिरवणूक जी आहे ती सुरू होणार आहे। कशा प्रकारे मरीन ड्राईव्ह परिसरात पोलिसांकडून आता हा रस्ता मोकळा करण्यात आलेला आहे। या बसला जाण्यासाठी रस्ता जो आहे तो पोलिसांकडून आता देण्यात येणार आहे। मात्र ज्यावेळी आता टीम इंडियाची स्पेशल बस या ठिकाणी दाखल होईल त्यावेळी मात्र कशा प्रकारे या सगळ्यांचा आनंद गगनात मावणार नाही त्याची दृश्य आपण काही क्षणात बघणार आहोत। तर मरीन ड्राईव्हचा हा संपूर्ण परिसर आपण पाहतो कसा फुलून गेलेला आहे। प्रचंड गर्दी सध्या मरीन ड्राईव्हच्या या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि याच मार्गावरून त्यानंतर विजय मिरवणूक देखील निघणार आहे त्याची व्यवस्था देखील करण्यात आली। ती ही दृश्य आपण इथे पाहतोय आणि काही क्षणात आता टीम इंडिया या ठिकाणी पोहोचते। तर वानखेडे स्टेडियमवर दाखल होण्याआधी हार्दिक पांड्या याने खास ट्विट देखील केलेलं आहे। सी यू सून वानखेडे असं ट्विट हार्दिक पांड्या याने केलेलं आहे। ज्या वानखेडे स्टेडियमवर टीकेचा तो धनी झाला होता त्याच वानखेडे स्टेडियमवर आज हार्दिक पांड्या याच्या नावाचा जयघोष आपण ऐकणार आहोत। अगदी ऐकत आहोत जेव्हापासून स्टेडियममध्ये लोक जमायला सुरुवात झाले तेव्हापासून हार्दिक पांड्याच्या नावाचा जयघोष या ठिकाणी होतोय। तर याआधी रोहित शर्माने देखील वानखेडे स्टेडियमवर या अशा प्रकारचं ट्विट केलं होतं आणि आता हार्दिक पांड्याचं सी यू सून वानखेडे असं ट्विट हार्दिक पांड्याने केलं आणि आता या ज्या बसेस आहेत त्या खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या आता मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये पोहोचत आहेत। मोठ्या प्रमाणात गर्दी सध्या मरीन ड्राईव्ह परिसरात झालेली आहे। ही दृश्य आपण ज्यावेळी एअरपोर्टवरून या बसेस बाहेर पडल्या त्यावेळीची आहेत। कशा प्रकारे रस्त्याच्या दुतर्फा लोक जमली होती टीम इंडियाच्या स्वागतासाठी त्यावेळीची दृश्य। वर्ल्ड चॅम्पियन असं लिहिलेलं बस जी आहे ती आता या वर्ल्ड चॅम्पियनची वाट पाहते। मरीन ड्राईव्ह परिसरामधली ही दृश्य आपण इथे पाहतोय आणि टीम इंडियाला घेऊन येणारी जी बस आहे काही वेळातच या ठिकाणी पोहोचेल। मरीन ड्राईव्हवर सध्या प्रचंड गर्दी सध्या लाखो लोक सध्या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये मुंबई आणि परिसरामधून प्रचंड मोठ्या संख्येने या ठिकाणी क्रिकेट प्रेमी दाखल झालेले आहेत आपल्या चॅम्पियन टीमचं स्वागत करण्यासाठी। संपूर्ण मरीन ड्राईव्ह नरिमन पॉइंट गिरगाव चौपाटी हा परिसर सगळा लोकांनी भरून गेलेला आहे। आपल्या आवडत्या खेळाडूची एक झलक आपल्याला पाहायला मिळते का यासाठी या विजयी रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी सर्वजण या ठिकाणी जमलेत। स्वागतासाठी मरीन ड्राईव्हवर कशा प्रकारे जनसागर उसळले त्याची दृश्य